मी अक्षरशः लोळत होते, बसता येईना, उठता येईना. मंगल सूरज कुराडे, जेव्हा मला पेन व्हायला लागले ना घरी, तर खूपच पेन होता. मी एक हे खाल्लं, टॅबलेट्स खाल्ली ह्याची, किंवा मला रिलीफ मिळू दे म्हणून. आणि काहीच थांबलं नाही. शेवटी मला हॉस्पिटलमध्ये यावं लागलं. मोठ्या सरांनी मला चेकअप केल्यानंतर म्हटले की हालत खूपच बेकार आहे आणि तुम्ही MRI करून घ्या. मग लगेच ताबडतोबमध्ये आम्ही MRI करून गेलो. तिथून रिपोर्ट आला की थोडंसं ते मणक्यामध्ये प्रॉब्लेम आहे, आमची मोठाच आहे. तर ट्रीटमेंट तुम्हाला पुढे चालू ठेवावी लागेल. त्यांनी मला 2-3 ऑप्शन दिले. एक तर इंजेक्शन, लास्ट ऑप्शन, सेकंड ऑप्शन हे सर्जरी. मी माझ्या घरच्यांशी वगैरे सगळं बोलून वगैरे झाल्यानंतर मी संध्याकाळी घरी गेले ट्रीटमेंट घेऊन. घरी चर्चा केल्यानंतर मग आम्ही असं ठरवलं की सर म्हणतायत निर्मल सर, त्याप्रमाणे आपण जाऊ पुढे. मग आम्ही सकाळी 10:30ला, म्हणजे 10 वाजता सकाळी दुसऱ्या दिवशी मी ॲडमिट झाले. ॲडमिट झाल्यानंतर सर आले आणि म्हणाले की आपण ती ट्रीटमेंट चालू करू. आणि 1 तासाभरामध्ये माझं ते सुरू केलं त्यांनी. मग त्यांनी मला आतमध्ये नेलं. पण तुम्ही आलात तेव्हा तुमचं पेन कसं होतं? अरे बापरे, पेन म्हणजे की लेबर पेन सुद्धा मी सहन केली होती ॲक्च्युली. पण ही जी पेन आहे ती मी अक्षरशः लोळत होते, बसता येईना, उठता येईना. म्हणजे कोणत्याही साईडला मला काहीच टर्न पण करता काही नाही. झोपणं, चालायला जमत नव्हतं. चालणं तरी उभं राहणं, अक्षरशः मी म्हातारीसारखी वाकले होते. अच्छा. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये आले नवीन, म्हणजे हे चालू असताना दुखणं, पूर्ण म्हातारी होऊन आले होते, अगदी अशी वाकून म्हणजे पूर्ण 90च्या पुढे खाली अशी डिग्री. माझा ते त्रास होत होता त्या दिवशी, आलेल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी पण मी आले तेव्हा पण भयानक त्रास होतच होता. आणि मी लोळत होते. माझी फॅमिली माझ्यासाठी रडली माझा हे बघून, म्हणजे त्यांना दुःख झालं. आणि मेन म्हणजे सरांना मोठं दुःख झालं, मोठ्या सरांना. त्यांना माझं दुखणं बघवत नव्हतं. त्यांनी सांगितले की केविलोनी आवाज झाली, तिची ट्रीटमेंट घ्यावी लागेल. म्हणून मग मी आले. सरांनी मला घेतलं आतमध्ये. त्यांनी प्रोसिजर सुरू केलं. ते व्यवस्थितच केलं. मला काही त्रास नाही झाला. इंजेक्शन वगैरे सोडल्या 10 सेकंदात तो माझा पेन होता तो गायब झाला. आणि मी उभी राहिले. स्ट्रेचरने गेले होते बाहेर, चालत आले. त्याच्यामुळे मला आत्ता पूर्ण रिलीफ आहे, पूर्ण व्यवस्थित आहे. निर्मल सरांचं, मोठ्या सरांचं थँक्यू.